हे गाईज गुड मॉर्निंग. तर मी ना आता सध्या फार बाहेरचं खायला लागली. म्हणजे जेव्हापासून मी गाडी घेतली ना आता तेव्हापासून मला काही ना काही म्हणजे बाहेर गेलं तर लागतंच काही ना काही. तर आधी मला गाडी नव्हती येत. मी रिसेंटली शिकली आहे आणि म्हणजे रिसेंट म्हटलं तर 3-4 महिने झाले मी व्यवस्थित गाडी चालवून घेते. पण आता काही खायची इच्छा झाली ना, चला गाडी काढा, निघा आणि खाऊन या. म्हणजे असं खूप होतंय बाहेरचं आणि जेव्हा मी वॉकिंग बाय म्हणजे ऑटो असं ट्रॅव्हल करायची ना, तर तेव्हा माझं काहीच नाही. घर टू कॉलेज, कॉलेज टू घर एवढंच असायचं. पण सध्या घरी आल्यावर पण मला गाडी लागते बाहेर. मग मी केंद्रात गेली, कधी-कधी इच्छा झाली, तर हे खाऊन ये, ते खाऊन ये, असं चालू राहतं. एकीकडे आनंद असाही होतो, की चला मी गाडी तर शिकली आहे, इमर्जन्सी सिच्युएशन मी हँडल करू शकेल. पण एकीकडे असं दुःख पण लागते, की जेव्हापासून गाडी शिकली बाहेर जाणं म्हणजे बाहेरचं खाणं पण खूप सारं माझ्या डेली रूटीनमध्ये आलेलं आहे. पण ठीक आहे, असो आपण त्याला आता कंट्रोल करूयात. तर मी आज टिफिनमध्ये आणली होती बटाट्याची चटणी आणि घरी आलेली आणि उद्या आहे ना 14 ऑगस्ट म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये काहीतरी फंक्शन आहे आणि आम्हाला त्यासाठी व्हाईटच कंपल्सरी घालायला लावलंय. पण माझ्याकडे व्हाईट खूप कमी आहे घालण्यासारखं. तर एक कुर्ती होती माझ्याकडे, पण ती मला खूप अशी ढिली येत होती. मग म्हणून तीच मम्मीकडनं मी शिलाई मारून घेत होती. पण आता असं झालं मला तिला वॉश करायचं होतं आणि लवकर सुकावं म्हणून मी तिला मशीनमध्ये टाकलं. पण मशीनमध्ये मी तिच्यासोबत आहे ना एक ब्लू कलरची कुर्ती पण टाकली. मला नव्हतं माहिती त्याचा रंग जाईल, पण आता त्याचा रंग हिला पण लागला. मग म्हटलं बापरे! आता व्हाईट घालायला लावलं, आता ही ब्लू कुर्ती कुठं घालून जाऊ? मग त्याच्यानंतर मी YouTubeला हॅक बघितलेलं, की पाणीमध्ये गरम पाणीमध्ये लिंबू, सोडा आणि निरमा असं डिटर्जंट टाकून असतं त्याला भिजू घाला, निघून जातो. मग बघूयात उद्या काय होतं काही नाही. त्यानंतर आमचा नेक्स्ट सेमिनार पण लवकरच येते म्हणून मॅमने मला हे काम दिलेलं, की चिट्स बनवून ठेव. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.